मी 3 दिवस फास्टिंगमध्ये राहिलो, उपवासमध्ये राहून मी स्तुती फक्त करत राहिलो. हे देवा मी कुठे होतं आणि तू कुठे आणलं, पुन्हा केसेसमध्ये आम्हाला नील केलं. तुला धन्यवाद धन्यवाद, म्हणजे आभारीचे पूर्ण त्यांना व्यक्त करत होतो. मी जास्त प्रार्थना करायची. म्हणजे मी मला प्रार्थना तुम्हाला म्हटलं तरी अगोदर मला फक्त प्रार्थना यायच्या नाही. जेव्हा ती रात्रीच्या वेळेला मी प्रार्थनाला जात 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 पवित्र आत्मा जेव्हा माझ्या अंगावर पवित्र आत्मा आला, तेव्हा मला प्रार्थना करायला तो शिकवत होता. कसं प्रार्थना करायची, देवाला कसं स्तुती करायची, लोकांसाठी प्रार्थना करायची. मी एक गोष्ट बोलायला जातो, आत्तापर्यंत मी माझ्यासाठी काही प्रार्थना करत नाही. मी लोकांसाठी, जो माझ्यासारखं लोक आहेत त्यांना पण उद्धार व्हावं, माझ्या जो मी जीवन देतो त्यांना पण तो जीवन त्यांना भेटायला, माझी पण आत्ताच्या पण आमची प्रार्थना तोच आहे. माझी किती पण प्रार्थना आहे तो त्यांच्यासाठी आहे. वाव, खरंच किती अद्भुत गोष्ट आहे. केसेस डिस्चार्ज होणे म्हणजे खरंच देवाची कृपा आहे.